पावन मंगल निर्भय अलंकावती पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा तया आठविता महापुण्यराजी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वराजी नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा श्री संत रेखा बोलो शारदा मैया की जय। रंग आना हो रंगनी रंग आना हो रंगनी देवाया हो या कीर्तनी रंग आना हो रंगनी देवाया हो या कीर्तनी रंग आना हो रंगनी रंग आना हो रंगनी देवाया हो
परमपूज्य गुरुदेव आणि सर्व उपस्थित असलेले सर्व इंदोरावासी सज्जन तथा देवानिधी माता भगिनींनो, आज आपल्या या गावामध्ये माता शारदेच्या उत्सवानिमित्त आज कीर्तनाचे आयोजन केलेलं आहे। आणि कीर्तन म्हणजे नेमका काय, आपण मातेची स्थापना कशासाठी केला या निमित्ताने आज हा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। तरी पण माझी अशी नम्र विनंती आहे जे उभे असणारे बांधवांना की त्यांनी कृपया लवकर इथे येऊन बसण्याची कृपा करावी। चला या एक वेळ जोपर्यंत आपला मन एकाग्रित होणार नाही तोपर्यंत आपल्याला कीर्तन काही समजणार नाही। म्हणून आपला जर मन कुठेही इकडे तिकडे भटकत असेल तर त्याला एकाग्र करण्याचं साधन म्हणजे भगवंताचे नाव। श्री राधे गोविंदा मन भजले हरी का प्यारा, श्री राधे गोविंदा मन भजले हरी का प्यारा, श्री राधे गोविंदा माताजीची स्थापना किती दिवस झाले? घट स्थापना झाली तर 4 दिवस झाले।
4 दिवसापासून आपण सर्व निमगाव वासी माता राणीची पूजा करत आहात, भक्ती करत आहात. कोणाला उपवास आहे, कोणी पाणी पण नाही पित. याच्या मागच्या रिजन म्हणजे काय की आम्हाला कोणाची प्राप्ती झाली पाहिजे, कोणाची, मातेची. जर मातेची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तनाने सुंदर असल्याने मातेची प्राप्ती काय होत नाही. मुलगी मागण्यासाठी जर जावा तेव्हा आपला तन सुंदर असायला पाहिजे, का सुंदर असायला पाहिजे. आणि देवाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर सुंदर का पाहिजे. बोलो सद्गुरुनाथ महाराज की जय. म्हणून सर्वात आधी जोपर्यंत आपला मन सुंदर होणार नाही तोपर्यंत देव काही दिसणार नाही. आणि देवीच्या समोर जाताना आपण जर असा मनामध्ये भाव असला म्हणे एक डझन केळी नेल्यानंतर देवी भेटून जाईल असं आहे का. 5 नारळ जर आपण नेला देवीला तर देवी मिळणार आहे असं आहे का नियम नाही. देवाला का म्हणते, अरे भावती ते देव संताची निवाणी, भावती ते देव संताची निवाणी, आचारा वाटणी पाहिला का. देव जर आपल्या मनामध्ये असा संकल्प असला की म्हणजे देव म्हणे आपल्या घरच्याच आहे, याची जर भक्ती नाही केला तरी मिळून जाईल असा कधीच होत. तिथेच बसवलं एखाद्या खुर्चीवर. बोलो शारदा मैया की जय. पहा असे होते जोपर्यंत आपल्या मनामध्ये त्या देवाचा भाव असतो तेव्हा शरीर कसाही असला तरी मन काही मानत नाही. पण आता काळ उलट आलेला आहे. कीर्तनामध्ये कोण बसतात, जे माणसं रिटायर झाली आहे. आणि नौजवान, आजचे नौजवान काय करून राहिले, चौकामध्ये गेम खेळत आहेत. का खेळत आहे, म्हणून सांगतो जोपर्यंत देवाच्या भजन आणि भक्ती शरीरामध्ये जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत भक्ती काय होऊ शकत नाही. म्हणून का करणे आहे, अरे दिल मन से गावा, शरीर में यदि ताकत है तो भजन भी अच्छा निकलेगा. तो अभी भजन करना चाहिए नौजवानों. अरे दिल मन से गावा तेरा भजन, तेरा भजन ऊंचा उठा दे मेरा प्यारा. तेरा भजन, अरे ऊंचा उठा दे मेरा प्यारा. जोपर्यंत देवाची भक्ती आपण दिल आणि मन यांना जोपर्यंत एक करत नाही तोपर्यंत भक्ती काय साधी होऊ शकत नाही. याच्या मागचा साधा रिझन आहे, माणसाला झोप घ्यावं लागते. झोप घ्यावं लागते माणसाला. मन आणि बुद्धी, मन बुद्धी आणि चित्त जोपर्यंत हे शांत होत नाही तोपर्यंत झोप काही लागत नाही. तसंच माणसाचं मन जोपर्यंत शांत होत नाही, बुद्धी जर हे चंचल आहे, इकडे
साधू शकणार नाही, कारण हा मन चंचल आहे. तुकोजी महाराज सांगतात की चंचल मन को बुद्धी विचार को शुद्ध सततही करना है. अरे निश्चल कर वृत्ति की धारा अंतर मुख से फिरना है. अपने आप को चंचल को बुद्धि विचार को शुद्धि सतत ही और निश्चल कर वृत्ति की धारा अंतरमुख से स्थिरा है. देवाचा भजन कोणत्या मुखाने होऊ शकते? जोपर्यंत आपण तो मन आणि बुद्धी यांच्या एकाग्रीकरण करणार नाही तोपर्यंत देवाच्या भजन आणि भक्ती काय होऊ शकत नाही. पण संसाराची रीती आहे उलट. कोटीच बसा पण शांत राहा बाबा. इकडे आहे का? घराच्या वरती बसाल तरी देवाचं नाव आवाज येते. म्हणून सांगतो चंचल मन को बुद्धि विचार को शुद्ध सतत ही करना है. अरे निश्चल कर वृत्ति की धारा अंतर्मुख से फिरना है. मन कसा आहे? चंचल आहे. पण देवाच्या भजनामध्ये जायचं असेल तर या चंचल मनाची दवाई पहिलेच करून घ्यायला पाहिजे. बरोबर? आता काही व्यक्ती आले असतील माताजी, बाबाजी पण आले. घरून येताना कीर्तनामध्ये गेल्याच्या नंतर सर्व इंद्रिय कसे पाहिजे? कसे पाहिजे? फिट म्हणजे एकदम शांत पाहिजे. बरोबर? पण काय काय बाबाजीच्या तोंडात तंबाखू आहे. काय? तंबाखू. माता राणीच्या तोंडात काय आहे? पान आहे. मग अर्धा मन देवाच्या भजनात आहे आणि अर्धा मन कोठी आहे? पान चावण्यात आहे. मग देवाची भक्ती होईल का? अरे सांगा सांगा ही का भक्ती खरी? मग ही भक्ती नाही. पडते मन बाहेरी बाहेरी पडते मन बाहेरी बाहेरी. कधी पण कीर्तनामध्ये यायचं असला तर पान तंबाखू ठेवायची बाजूला आणि आपल्या घरीच ठेवून द्यायची. तेव्हा देवाची भक्ती होईल. नाहीतर काय भक्ती होऊ शकत नाही. का पाहिजे? पण 2 मिनिटं